जगातील दोन सर्वात मोठ्या न्यूक्लिअर पॉवर असलेल्या अमेरिका आणि रशिया या दोघांमध्ये परत एकदा तणावाची ठिणगी पेटलेली आहे. 1 ऑगस्ट 2025ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की अमेरिकेच्या दोन अत्याधुनिक ओहिओ श्रेणीच्या न्यूक्लिअर सबमरीन या रशियाच्या जवळ हलवण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय हा अचानक घेतलेला निर्णय नाही, तर यामागे रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांचं आक्रमक विधान कारणीभूत आहे. मेदवेदेव यांनी एका मुलाखतीमध्ये रशियाच्या डेड हँड सिस्टीमचा उल्लेख केला आणि त्यांच्या या विधानाला ट्रम्प यांनी फुलिश आणि इन्फ्लमेटरी म्हणजेच मूर्खपणाचं आणि चिथावणीखोर म्हटलेलं आहे. खरं तर ट्रम्प यांनी जे काही हालचाल केल्यासंदर्भात विधान केलेलं आहे सबमरीनची, अशा पद्धतीची कोणतीही लष्करी हालचाल ही गुप्त ठेवली जाते, पण ट्रम्प यांनी ही महत्त्वाची लष्करी हालचाल सार्वजनिक करून संपूर्ण जगाला स्पष्ट इशारा दिलेला आहे की अमेरिका कोणत्याही आण्विक धमकीला भीक घालत नाही आणि कोणत्याही कॉन्सिक्वेन्सेससाठी सज्ज आहे. यासोबतच हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की ट्रम्प यांनी रशियाला युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिलेली आहे, नाहीतर अजून कठोर आर्थिक निर्बंध लादण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे. या दोन महाशक्तींमधील या संघर्षामुळे जागतिक एनर्जी मार्केट, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जिओपॉलिटिकल बॅलन्स या सर्वांवरती परिणाम होणार आहे. सध्याची एकूण परिस्थिती ही शीतयुद्ध काळातील ब्रिंकमनशिप सारखीच झालेली आहे. म्हणजे अणुयुद्ध होण्याच्या शक्यतेने झालेली काठावरची कसरत याची आठवण करून देणारी ही परिस्थिती आहे. फरक एवढाच आहे की त्यावेळेस जग हे बायपोलार होतं आणि आता ते मल्टीपोलार आहे. हा संपूर्ण विषय काय आहे ते जाणून घेऊयात. यासोबतच या संपूर्ण विषयामुळे अणुयुद्ध होण्याची शक्यता आहे का, तसंच डेड हँड कन्सेप्ट नेमका आहे का, या सगळ्यांवरती आज आपण प्रकाश टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोलबिडूचा सविस्तर सेक्शन. आता अचानकच या सगळ्या घडामोडी घडण्यामागचं कारण आहे किंवा इमिजिएट ट्रिगर पॉइंट काय आहे ते तुम्हाला सांगतो. मेदवेदेव यांनी एका मुलाखतीमध्ये रशियाच्या डेड हँड सिस्टीमचा जाहीरपणे उल्लेख केला. आता ही डेड हँड सिस्टीम काय आहे, तर रशियावरती जर का जोरदार अणुहल्ला झाला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण रशिया जर का बेचिराग झाला आणि प्रत्युत्तर देण्यासाठी कोणीही शिल्लक नसेल, तरी सुद्धा ही डेड हँड सिस्टीम जी आहे ती ऑटोमॅटिकली ॲक्टिवेट होईल आणि जोरदार हल्ला करेल. त्यांच्या या विधानाला ट्रम्प यांनी थेट प्रत्युत्तर देत मूर्खपणाचं म्हटलेलं आहे. आता फक्त स्टेटमेंट करून थांबतील ते ट्रम्प कुठले, तर त्यांनी काय केलं, लगेचच त्यांच्या इथल्या न्यूक्लिअर सबमरीन जे आहेत त्या रशियाच्या जवळ हलवलेल्या आहेत. मी मगाशी म्हणालो तसं अशा लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या हालचाली या गुप्त ठेवल्या जातात आणि अशा हालचालींची सार्वजनिक घोषणा केली जात नाही. पण ज्यावेळेस अशा हालचालींची सार्वजनिक घोषणा केली जाते तेव्हा त्याचा उद्देश हा राजकीय संदेश देण्यासाठी असतो. आता न्यूक्लिअर सबमरीन रशियाच्या जवळ यासाठी नाही हलवल्या की बाबा लगेच अणुयुद्ध सुरू करायचं आहे, तर रशियावरती दबाव निर्माण करण्यासाठी आणि कोणती अघटित घटना घडलीच तर सावधगिरी म्हणून त्यांनी त्या हलवलेल्या आहेत, असे या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. या संपूर्ण विषयाला युक्रेन युद्धाचा सुद्धा संदर्भ आहे. म्हणजे बघा, ट्रम्प यांनी रशियाला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे. या अल्टिमेटमनुसार रशियाने युक्रेनसोबत शस्त्रसंधी स्वीकारावी, नाहीतर त्यांच्यावरती अजून कठोर आर्थिक निर्बंध लादले जातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांना बॉयकॉटला सामोरं जावं लागेल, असा हा अल्टिमेटम आहे. आणि या अल्टिमेटम नंतरच दिमित्री मेदवेदेव यांचं विधान आलेलं आहे. त्या विधानामध्ये त्यांनी डेड हँड सिस्टीमचा उल्लेख केलेला आहे. आता ही डेड हँड सिस्टीम आहे काय, तर सोव्हिएत रशियाच्या काळामधली ही सिस्टीम म्युच्युअली ॲश्युअर्ड डिस्ट्रक्शन म्हणजे मॅड या सिद्धांतानुसार काम करते. जर शत्रूने प्रथम हल्ला केला तर या सिस्टीममुळे शत्रूला प्रत्युत्तर देऊन शत्रूला पूर्णपणे संपवण्याची ताकद याच्यामध्ये आहे. गेल्या काही दशकानंतर पहिल्यांदाच या सिस्टीमचा उल्लेख झालेला आहे. आज या सिस्टीमची वास्तविक परिस्थिती काय आहे हे कोणालाही माहिती नाही, पण पहिल्यांदाच एका मुलाखतीमध्ये प्रेशर वाढवण्यासाठी याचा उल्लेख झालेला आहे. आता या डेड हँड सिस्टीमचं ऑफिशियल नाव आहे पेरिमीटर सिस्टीम. अमेरिकेकडून किंवा नाटोकडून जर का रशियावरती हल्ला झाला, मग अचानकच जर का आण्विक हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये रशियाचं नेतृत्व करणारं कोणीही शिल्लक राहिलं नाही, सर्वजण जर का ठार झाले, तर ऑटोमॅटिकली त्या राष्ट्रावरती आण्विक हल्ला करण्याची या सिस्टीमची क्षमता आहे. या सिस्टीममध्ये असे सेन्सर्स आहेत जे स्फोटाचा इम्पॅक्ट, रेडिएशन, इम्पॅक्ट, व्हायब्रेशन सर्व काही मोजतात आणि त्याच्यानंतर रशियन लष्करी नेतृत्वाशी संपर्क होत आहे का हे पाहिलं जातं. संपर्क जर का झाला नाही तर ही सिस्टीम ऑटोमॅटिक ॲक्टिवेट होते आणि या सिस्टीमनुसार आहे नाही तेवढे सर्व न्यूक्लिअर मिसाईल्स आपोआप रिलीज होतात. अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाच्या काळामध्ये अमेरिका हल्ला करेल या भीतीमधून ही सिस्टीम तयार करण्यात आली होती.
मगाशी मी म्हणालो तसं रशियामधला शेवटचा व्यक्ती जरी मारला गेला तरी ही सिस्टीम ऑटोमॅटिक ॲक्टिव्हेट होईल आणि शत्रूचा संपूर्ण विनाश करेल. ही सिस्टीम यासाठी धोकादायक आहे कारण याच्यामध्ये मानवी निर्णय न घेता न्यूक्लिअर मिसाईल डागण्याची क्षमता आहे. हॅकिंग झालं, काही टेक्निकल इश्यू झाला तरी सुद्धा या मिसाईल ॲक्टिव्हेट होण्याची भीती नाकारता येत नाही. आता अमेरिकेने रशियाच्या जवळ त्यांच्या सबमरीन हलवलेल्या असल्या तरी सुद्धा प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता फार कमी आहे. या दोन्ही देशांकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अण्वस्त्र आहेत की जर का कोणीही एकाने पहिल्यांदा हल्ला केला आणि प्रत्युत्तरादाखल जर का दुसऱ्या देशाने हल्ला केला तरी सुद्धा दोन्ही देश पूर्णपणे नष्ट होतील आणि त्यामुळेच आजपर्यंत दोन्ही बाजूने जाणून बुजून एकमेकांवरती फक्त दबाव निर्माण करण्यात आलेला आहे आणि युद्ध टाळलं गेलेलं आहे. आणि या सर्व तणावाच्या काळामध्ये सुद्धा अमेरिका आणि रशिया या दोघांमध्ये गुप्तपणे राजनैतिक संपर्क ठेवला जातो जेणेकरून कोणाच्याही चुकीमुळे जर का काही गैरसमज झाला तर युद्ध टाळता येईल. तरी सुद्धा धोका यासाठी आहे कारण एखादी हालचाल सुद्धा हल्ला समजली जाऊन तात्काळ प्रतिक्रिया दिली जाऊ शकते आणि दोन्ही देशांचे नेते कसे आहेत हे संपूर्ण जगाला माहिती आहे. यासोबतच एकूणच परिस्थितीमध्ये पहिल्यांदा कोण माघार घेईल त्याच्यावरून कमकुवत कोण आहे हे ठरवलं जाईल. त्याच्यामुळे पुतिन आणि ट्रम्प दोघेही जण त्यांची इमेज जी आहे ती स्ट्रॉंगमनच अशी ठेवण्यासाठी माघार घेणार नाहीत हे सुद्धा तितकंच खरं आहे. येणारे काही दिवस अजून या दोन्ही देशांदरम्यान आरोप प्रत्यारोप होत राहतील. रशियावरती आर्थिक निर्बंध वाढवण्याचे चान्सेस आहेत पण प्रत्यक्षामध्ये युद्ध होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. मगाशी मी ब्रिंकमनशिपचा उल्लेख केला होता. याचा अर्थ असा होतो की अगदी शेवटचं टोक गाठायचं आणि प्रतिस्पर्ध्याला माघार घेण्यास भाग पाडायचं. अमेरिका आणि रशिया या दोघांमधला सध्याचा तणाव हा संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे पण न्यूक्लिअर वॉर होण्याची शक्यता जवळपास नाहीच. खरी भीती ही गैरसमज होण्याची आहे आणि काही टेक्निकल चुकाहून संघर्ष सुरू होण्याची. या दोन्ही देशांमधील सध्याच्या संघर्षाच्या परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरती निश्चितपणे परिणाम होणार आहे. एनर्जी मार्केटमध्ये इन्स्टॅबिलिटी निर्माण होणार आहे कारण की रशिया हा क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅस याचा सगळ्यात मोठा पुरवठादार देश आहे. तणाव वाढला की व्यापार आणि गुंतवणूकदार या दोघांमध्ये भीती निर्माण होते आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढतात आणि परिणामस्वरूप पेट्रोल डिझेल महाग होतं आणि महागाई सुद्धा वाढते. मार्केटवरती काय परिणाम होतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जे देश क्रूड ऑइलसाठी आयातीवरती अवलंबून आहेत त्यांच्या देशातील चलनाची किंमत घसरते कारण की आयात खर्च वाढतो आणि या सर्व अस्थिरतेचा सर्वाधिक फायदा हा अमेरिकेला होतो कारण की त्यांच्या डॉलरची किंमत वाढते या सर्व परिस्थितीमध्ये आणि त्याच्यामुळे आयात अजून महाग होते. रशिया आणि युक्रेन हे गहू, मका, सूर्यफूल आणि तेल याचे फार मोठे निर्यातदार देश आहेत. अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणावामुळे जर का निर्यात घटली तर अन्नधान्याच्या किमती जगभर वाढतील आणि गरीब देशांमधली परिस्थिती आणखी बिकट होईल. आता तिथून जर का निर्यात झाली नाही गव्हाची तर काय होऊ शकतं या संदर्भातले व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेले आहेत. थोडक्यात काय, हे महाशक्ती असलेले देश आहेत. अमेरिका रशिया असू द्या किंवा अमेरिका चीन असू द्या यांच्यामध्ये युद्ध जरी नाही झालं तरी सुद्धा यांच्यामध्ये फक्त तणाव निर्माण झालेला आहे. या फक्त भीतीमुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था जी आहे ती अनिश्चिततेमध्ये ढकलली जाते. ट्रम्प यांची कृती आणि मेदवेदेव यांचं डेड हँड संदर्भातलं संविधान हे थेट युद्धासाठी जरी नसलं तरी सुद्धा जागतिक पातळीवरती असुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पुरेसं आहे. मल्टीपोलार वर्ल्डमुळे अशा घटनांचे परिणाम हे केवळ या दोन देशांपुरते मर्यादित न राहता लहान मोठ्या सर्वच अर्थव्यवस्थांवरती याचे परिणाम होणार आहेत. भारतासारख्या देशासाठी तर अधिक नाजूक परिस्थिती आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून रशिया हा भारताचा सगळ्यात मोठा संरक्षण क्षेत्रातला भागीदार राहिलेला आहे. इतर ठिकाणी सुद्धा रशियासोबतचे आपले संबंध जे आहेत हे खूप चांगले राहिलेले आहेत. आता एका बाजूला रशियासोबतचे संबंध मेंटेन करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला चीन सोबत वाढत्या संघर्षामुळे अमेरिका सुद्धा भारतासाठी तितकाच महत्त्वाचा झालेला आहे आणि म्हणून या दोन्ही देशांमध्ये खरी कसोटी भारताची लागलेली आहे. आता अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश संघर्षावरती उभे असताना दोन्ही देशांनी संयम, संवाद आणि पारदर्शकता याच्यावरती भर देणं गरजेचं आहे कारण की या दोघांमधल्या कोणाच्याही एका चुकीमुळे फक्त हे दोन देशच नाही तर संपूर्ण जग हे अंधारामध्ये ढकललं जाऊ शकतं. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.